आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ओ मॅनेजर काय आहे हे असं सगळं तेलकट खाऊ का मी? अहो तुम्ही मला म्हणाला होतात ना तुम्ही मला अंडी देतो म्हणून। तुमचं एवढं मोठं हॉटेल आहे, एवढं नाव आहे आणि तुम्हाला साधा डाएटवाल्यांसाठी ब्रेकफास्ट नीट ठेवता येत नाही। सॉरी सर, बघतो मी काय ते। बघा लवकर, भूक लागली मला। हो हो। आव काय झालं तुम्हाला शावटायला? कधीतरी असं बाहेरचं खाल्लं नाही का लगेच तुमचं 10-12 किलो वजन वाढणार नाहीये। धने असं बोलायचं नसते। सूर्यादा मी असलं काय खाऊ शकत नाही। एक काम करतो, मी घरी जातो। अहो अरे थांब, असं लगेच कोण घरी निघून जातं का? मी बघते। हां आलेच। दत्तू पाहुणं तुझा काहीतरी मार्ग काढायला याच्यातनं। तुम्ही बसा बघू, शांत व्हा, बसा। हा बसा। झालं दत्तू, तुझी एक लिस्ट देऊन ठेव। मॅनेजर सगळे ऍडजस्टमेंट्स करतील। बेस्ट। नाही नको, मी असं करतो, मार्केटला जातो आणि मला जे जे पाहिजे ना ते सगळं घेऊन येतो। हां थांबा, मी पण येतो, मला पण काहीतरी आणायचं आहे। अजिबात नाही, तू ना आधी तुझी तब्येत सांभाळ। आणि एवढी काय महत्वाची खरेदी करायची रे तुला? आज आहे ना काहीतरी खास आहे, त्यासाठी मला खरेदी करणं गरजेचं आहे। काय? काय नाही, आलो। हे चला। हां ठीक आहे, हे पण खातो। भागू ये पटकन चल। बरं ऐक की, आज लय लोक येणार आहेत, मला तुझी मदत लागेल बरं का? मी काल तुला जी लिस्ट दिली होती त्यातनं मसाले भरलेत ना तू नीट? होय बघ, सगळं बरोबर घेतलंय। तेजू अक्का, आम्ही दुपारी घरी जेवायला येऊ काय? बरं चल चल येऊ का? हा ते दरवाजा लावून घे। बरं। पोरी पण ना नक्कीच काहीतरी विसरले असणार आहे। राजू, आता काय विसरलीस तू? काय शशिकांतराव, गावात उत्सवाची तयारी अगदी जोशात सुरू आहे। अहो असणारच, उत्सवाची सगळी तयारी आम्हीच केली नव। पण वकील साहेब, समजा काय आम्ही रीतिरिवाजाप्रमाणेच करतोय। त्याचं काय, आमचे वडील गेल्यानंतर सगळी जबाबदारी ही आमच्याच खांद्यावर आहे। ते पण आहेच। अहो पण प्रसादरावांवर द्या की काही जबाबदारी। अहो शेवटी तेच मालक आहेत सगळ्याचे। पण काही म्हणा, या वर्षीचा उत्सव अगदी खास आहे। अहो गावात सगळीकडे चर्चा आहे तशी। अहो असणारच, परडीचा उत्सव आहे यो। अहो लय लांबणं लोक येतात। तुम्हाला सांगतो, गावातला एक बी माणूस जगातला कोणत्या बी कोपऱ्यात असू द्या, पण या उत्सवाला उपस्थित राहतो बरं का। खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। तुम्हा सगळ्यांना उत्सवाच्या शुभेच्छा माझ्याकडून। बरं येतो। प्रसादरावांचा वाढदिवस जवळच आलाय, तेव्हा भेट होईलच आपली। येतो। खरी या परसाच्या वाढदिवसाला या काळतोंडीचं काय काम? मला बी काय कळना आजचे, उगाच विचारून त्याच्या मनात शंका पेराय नको, म्हणून मी बी काय बोललो नाही। आणि यो वकील येड्याच्या वाढदिवसाला येणार म्हणजे काहीतरी उगाच खुसपट बाहेर काढायचा। आपल्या बापाचं मीठ खाल्लं नाही यानं। पाळलेलं कुत्र हाय कुत्र। मालक मेला पण चाकरी सोडली नाही। पण काय तुमचं काय होतं? हा जा, तोंड काळं करा, निघा।
असं वाटतं ना, असं चापकानं फोडून काढावं असं वाटतं याला. पण आजे, याला चापकानं फोडायची तुझी इच्छा मी पूर्ण करू का? खरंच. पण त्या परसादचा वाढदिवस आणि उत्सव दोन्ही होऊन जाया पाहिजे. शशिकांतराव, या वर्षाच्या उत्सवात सरनोबतांच्या नावाचा गाजावाजा व्हाया पाहिजे. आणि तवा कुठली बी गडबड होता कामा नये. कळलं? वयाचे तू अजिबात काळजी करू नको. यो शशिकांतराव जिथं उभा आहे ना, तिथं कोण बी गडबड करू शकत नाही. मी चहा ठेवते. नाही राहू दे सुनबाई, आम्ही चहा घ्यायला नाही आलो, आम्ही तुमच्याशी बोलायचं म्हणतो आलो. या आमचे चिरण नाव बी तोंडात ना काढावं असं वाटणं झालंय बघा. हे तिने कामच तसं केलंय, तुमचाही विश्वासघात केलाय. नाही तुमचा राग चुकीचा नाही, पण तुम्ही घर तरी सोडून आलात. आम्ही काय करावं सांगा बरं. तुम्ही तिथून निघाल्यावर आमच्या वयात आलेल्या पोटच्या पोराला आम्ही शोभणार नाही असा मारला, तर त्याचा काय उपयोग आहे? तिने काय झालंय ते पुसून निघणार आहे का? जखम व्हायची ती झालीच. पण आता ती जखम तशीच ठेव मानता का? तिच्यावर काहीतरी उपाय तर शोधून काढला पाहिजे ना. कसं आहे सुनबाई, लग्न होतं ना तेव्हा फक्त नवरा बायको नाही, दोन घरं जोडली जातात. आणि त्या दोन्ही घरांची आबरू त्या घरातल्या बाईच्या हातात असते, आणि ती तिला वाचवावीच लागते. डॅडी, हे काहीच नाही. आमच्या चिरंजीवानी जे काय केलंय त्यापुढे हे काहीच नाही. सुनबाई, आपल्याला सरनोबतांच्या गावाकडनं आमंत्रण आलेले. तिथं देवीचा मोठा उत्सव आहे, तिथं आपल्याला सहकुटुंब बोलवलंय. तुम्ही जर तिथं आला नाहीत, अख्ख्या गावाला शंका घ्यायला संधी मिळेल. आमचं एवढंच म्हणणं आहे, वरच्या मनानं का होईना, पण तुम्ही तिथं यावत. डॅडी नका असं वागू. मला नाही जमणार खोटं वागायला. असं बोलू नका सुनबाई, असं नका बोलू. अहो, नवरा बायकातल्या गोष्टी काय आज आहेत उद्या नाही. पण घराची गेलेली आबरू परत येते का? आता त्या आशाबाई परत आल्या, तुमच्या भावाने त्यांना घरात परत घेतलं, परत घराची गेलेली आबरू परत आली का? नाही, आम्ही तुमच्या मागे बी लागणार नाही आणि तुम्हाला जबरदस्ती बी करणार नाही. तर आम्ही तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या पोटात जो आमच्या घराण्याचा वंश वाढतोय त्याच्या घराचा विचार करा.